तोंडाला पाणी आणणारी अशी तडकती फडकती रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. आलंय ना तोंडाला पाणी? चला तर मी आता नाव सांगूनच टाकते. ही रेसिपी आहे लेफ्ट बनाना पकोडा. तर अतिशय सिंपल, सोपी आणि घरातच अवेलेबल असलेल्या साहित्याने आपण ही रेसिपी बनवू शकतो. सर्वात प्रथम सीमाज ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर गाईज, आपण आता एक भन्नाट रेसिपीला सुरुवात करणार आहोत वेळ न वाया घालवता. चला तर त्यासाठी आपण घेऊया तरी ऑब्वियसली लेफ्ट ओव्हर बनानाज. ॲक्च्युली गाईज, आपण बनाना घरात आणतो आणि ते सर्व ॲट अ टाईम संपले जात नाही, त्यामुळे ते शिल्लक राहतात आणि शिल्लक राहिल्यानंतर ते जास्त पिकले जातात आणि आपण थ्रो आउट करतो. तसं न करता आपण सुंदर टेस्टी तडकती फडकती इथे रेसिपी बनवून आपण एन्जॉय करू शकतो. तर त्यासाठी आपण घेऊया हे लेफ्टओव्हर बनानाज. मी इथे 3 लेफ्टओव्हर बनानाज घेतलेले आहे आणि त्यासाठी त्यामध्ये शुगर ॲड केलेली आहे, त्यामध्ये मिल्क ॲड केलेलं आहे आणि त्याची आता एक आपण स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया. मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता. आता आपण हे ट्रान्सफर करूया एका बाउलमध्ये आणि आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत गव्हाचं पीठ. तर तुम्ही इथे मैदाही ॲड करू शकता, बट गव्हाचं पीठ ॲड केलेलं अतिशय उत्तम राहील. तर अशा पद्धतीने आपण इथे गव्हाचं पीठ थोडं थोडं ॲड करायचं आहे, सो दॅट आपले लम्स फ्री असं बॅटर रेडी होईल. हे बघा, मी एक थोडं थोडं बॅटर इथे ॲड करत आहे आणि व्यवस्थित असं लम्स फ्री बॅटर मी रेडी करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. हे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया आपल्या विस्करच्या साह्याने. तुमच्याकडे विस्कर नसेल तर नो इश्यू, तुम्ही स्पूनच्या साह्याने सुद्धा मिक्स करू शकता किंवा अशा पद्धतीच्या विस्करने सुद्धा मिक्स करू शकता. आणि त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत आता मेन इन्ग्रेडियंट, ते म्हणजे सोप. आपलं बडीशेप जी असते ना, हो, तीच आपण इथे ॲड करणार आहोत फॉर टेस्ट. आणि त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत आपला बेकिंग सोडा. तो मी इथे 2 पिंच एवढा बेकिंग सोडा ॲड केलेला आहे. त्यानंतर इथे सॉल्टसुद्धा केलेलं ॲड केलेलं आहे, ते मी स्किप झालं माझ्याकडनं. तर इथे सॉल्टसुद्धा मी ॲड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर. आपलं बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आणि त्यानंतर आपण ठेवूया आता गॅसवर आपली कढाई आणि त्यानंतर ऑइल ठेवूया गरम होण्यासाठी. गरम झाल्यानंतर आपण हे पकोडे आता डीप फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, आता गरम होण्याची वेट करूया आपण ऑइल. हे बघा, आपलं अशा पद्धतीने गरम झालेलं आहे आणि त्यानंतर आपण आता पकोडे आपले ॲड करूया आपल्या ऑइलमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही हँडने सुद्धा आय मीन फिंगर्सने सुद्धा ॲड करू शकता, बट मी इथे अशा पद्धतीचा स्पून यूज केलेला आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही यूज करू शकता. हे बघा, किती टेम्पटिंग दिसत आहे आपले पकोडे. ॲक्च्युली होतं काय गाईज, हे बनाना हा असा एक फ्रूट आहे की जे जास्त दिवस फार काळ टिकत नाही. एक ते 2 दिवस, फार तर फार 3 दिवस टिकतात. तिसऱ्या दिवशी हे खराब व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर आपल्याला वाईट वाटतं की शिल्लक जर राहिलं तर टाकून देण्यासाठी वाईट वाटतं. त्यामुळे आपण अशा पद्धतीची रेसिपी रेडी करून आपण ती एन्जॉय करू शकतो आणि मुलांनासुद्धा बिलीव्ह मी खूप आवडते ही रेसिपी. मी स्वतः घरी अशा पद्धतीची रेसिपी बनवते आणि माझी मुलं एकदम आनंदाने, एकदम हॅपीली खाऊन टाकतात, संपवून टाकतात. इतकी टेस्टी रेसिपी होती. तुम्हीसुद्धा अशा प्रकारची रेसिपी बनवून बघा, शिल्लक राहणार नाही, मी ह्याची गॅरंटी देते तुम्हाला. अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. अशा पद्धतीचा कलर येईपर्यंत आपल्याला डीप फ्राय करायचे आहे. हे बघा, आता आपण सर्व करून घेऊया आणि अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर, अशा साऱ्या युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी, इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी. आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीलासुद्धा शेअर करा, सो दॅट ते सुद्धा अशा प्रकारचे रेसिपी बनवून एन्जॉय करतील आणि लेफ्ट ओव्हर बनानाज थ्रो आउट करणार नाही. हे बघू शकता तुम्ही. आता आपण बाकी सर्व आपण डीप फ्राय करून घेऊया. हे बघा, अतिशय सुंदर, टेस्टी अशी टेम्पटिंग अशी रेसिपी लागते. आणि काय हो, कमीत कमी साहित्यांमध्ये जर आपली रेसिपी जर रेडी होत असेल तर आणखी आपल्याला काय पाहिजे. एकदम घरातल्या साहित्यांमध्येच ही रेसिपी आपली रेडी होते. वाव, अशी बनाना पकोडा रेसिपी आपली इथे रेडी झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा. आणि ट्राय करा, एन्जॉय करा आणि भेटू तर अशा युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. राधे राधे.